मी दयानंद पाटील सेंटर फॉर सोशल ॲक्शन मुंबई या संस्थेमध्ये काम करतो आहे ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून. आपल्याला माहिती देऊ इच्छितो की सेंटर फॉर सोशल ॲक्शन मुंबई आणि धारावी बेट शेतकरी सामाजिक मंच यांनी आयोजित केलेला धारावी बेट शेतकरी मेळावा 2025 वर्ष तिसरे हा कार्यक्रम आम्ही उद्या दिनांक 27 मार्च रोजी ठीक संध्याकाळी 5 वाजता बेथलेहेम चर्च डोंगरी येथे आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सगळ्यांना संघटित करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना, मुद्द्यांना, समस्यांना घेऊन हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे या मेळाव्याच्या माध्यमातून. आणि या मेळाव्याला विशेषतः माननीय श्री प्रताप सरजी नाईक, कॅबिनेट मंत्री, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री धाराशिव जिल्हा, तसेच स्थानिक आमदार माननीय नरेंद्र मेहताजी मीरा भाईंदर विधानसभा, त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिकाचे आयुक्त माननीय श्री राधा विनोद शर्माजी आणि अतिरिक्त आयुक्त माननीय संभाजी पानपट्टे जी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर तहसीलदार निलेश गौंड सर यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आणि या लोकांबरोबर या कार्यक्रमामध्ये मुख्य म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की यांच्याबरोबर एक पॅनल डिस्कशन होणार आहे. आणि या पॅनल डिस्कशनमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री डोनाल्ड फोन्सेका हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरण तज्ज्ञ आणि शेती तज्ज्ञ माननीय श्री समीर वर्तकजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि यांना मुलाखतीद्वारे, परिसंवादाद्वारे श्री मॉर्गन रॉड्रिक्स हे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे स्थानिक लेवलला जे काही प्रश्न आहेत, मग इकडच्या शेतीला धरून शासनाबरोबरचं जे समन्वय आहे किंवा गेल्या 1990 पासून महानगरपालिका प्रस्थापित झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या नंतर महानगरपालिकेमध्ये जेव्हा हस्तांतरित झालं त्यापासून शेती विभाग आपल्याकडे इथे अस्तित्वात नाही आहे. म्हणजे ठाणे जिल्हा पातळीवर आहे, परंतु तालुका पातळीवरचा जो काय पूर्वीचा शेती विभाग होता, कृषी विभाग होता, तो आजही नाही आहे. त्यामुळे इकडच्या सगळ्या या 5 गावांच्या शेतकऱ्यांना शासनाच्या संदर्भात मिळणारी माहिती, मार्गदर्शन किंवा सपोर्ट आजही उपलब्ध होत नाही आहे. सेंटर फॉर सोशल ॲक्शनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा शासनाकडे याचं कोऑर्डिनेशन केलं त्यावेळेला आम्हाला तात्पुरतं तिकडचे जे जिल्हा अधीक्षक होते माननीय श्री दीपक कुटे सर यांनी तात्पुरतं आम्हाला आता कल्याण तालुका अधिकारी जे कुमार जाधव सर यांच्याशी जोडून दिलेलं आहे, तर त्यांच्याकडनं आम्हाला थोडं सहकार्य मिळतं. परंतु एकंदरच हा सगळा मीरा भाईंदरच्या विचार केला तर राई, मोरवा, मुर्दा किंवा त्या बाजूला पूर्वेलासुद्धा जे काही नवघर त्या बाजूला किंवा घोडबंदरला जी काही जमीन आहे या सगळ्या परिसराचा विचार करता इथे कृषी अधिकारी अस्तित्वातच नाही आहे. दुसरा मुद्दा आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की धारावी बेटामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून एक डम्पिंग ग्राउंड प्रस्थापित केलेला आहे आणि त्याच्यामुळे आज इकडच्या स्थानिक शेतीवर फार मोठा परिणाम होताना दिसत आहे. म्हणजे परिणाम असा की पूर्वेच्या भागामध्ये जो डोंगरी भाग आहे त्यांच्या शेतीवर वेगवेगळे कीटक, वेगवेगळं रोगराई येत आहे आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे. त्याचबरोबर डोंगरीमध्ये एक मोठा खारलँडचा पूर्वी ग्रामपंचायतच्या कालावधीतला एक खारलँडचा बांध होता जो समुद्री किनारी असतो, तो पूर्ण बांध नादुरुस्त झालेला आहे. त्याची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षापासून होत नाही आहे. तो एक मुद्दा आहे. डम्पिंगच्या त्या बाजूला आपण जर पश्चिमेकडे बघितलं तर पाली, उत्तन हा जो काही परिसर आहे, तर विशेषतः पाली भागामध्ये या डम्पिंगचं जे पावसाळ्यात आणि आताही उन्हाळ्यातही जाणारं जे पाणी आहे, घाण पाणी आहे, सांडपाणी आहे किंवा लिचड ज्याला आपण म्हणतो, हे पावसाळ्यामध्ये पूर्ण शेतीमध्ये जातं आणि पूर्ण शेती तिकडची नादुरुस्त झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं पीक घेणं कठीण झालेलं आहे. त्याच अनुषंगाने हे पाणी जेव्हा उतरतं त्याच अनुषंगाने जो उत्तन नाका आणि आईस फॅक्टरीचा जो काही नाळा आहे, जो आपण सांडपाणी जाण्याचा जो मार्ग आहे, तो आता सगळ्या बाजूने अनेक लोकांनी, अनेक स्थानिक पण असतील, बाहेरचे पण असतील, या सगळ्या लोकांनी आता तो वेगवेगळं अतिक्रमण करून अरुंद होत गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मँग्रोव्ज वाढलेला आहेत, प्लास्टिक वाढलेलं आहे, ड्रेनेज आहे, कारण तो वेळेवर साफ होत नाही आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून पालीमध्ये पूर येतो, कारण पाणी जायला मार्गच राहिलेला नाही. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये मला
इकडच्या जाणकारांनी सांगितलेलं आहे की त्यांनी आयुष्यात कधी या भागामध्ये पूर पाहिला नाही. तो आता गेल्या 3 वर्षापासून नियमित प्रत्येक पावसाळ्यामध्ये पूर येत आहे. आणि ह्या पुरामध्ये पूर्ण सुरुवातीची जी शेती आहे, उत्तन पाली भागातली जी काही शेती आहे ती पूर्ण पाण्याखाली जात आहे. उत्तन भागाकडे जर आपण आता गेलो तर त्या बाजूला मरगाले तलावाच्या इथून एक नैसर्गिक नाळा आहे, ज्याला या इकडचे स्थानिक लोक इरा म्हणतात. आणि ह्या इऱ्याच्या तिकडेसुद्धा आता स्थानिक जे काही बिल्डर्स लोक आहेत त्यांनी माती भराव करायला घेतलेला आहेत आणि तो इरा जो आहे तो बंद करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि अनधिकृत जे काही बांधकाम आहे या अनुषंगाने सुद्धा या इकडची जी शेती आहे ही मला वाटतं कालांतराने पूर्ण नष्ट करण्याचा हा सगळा म्हणजे प्रयत्न आहे. म्हणून आम्ही संस्थेच्या माध्यमातून लोकांना जागृती करत आहोत, स्थानिकांना जागृती करत आहोत की आपण एकत्र येऊया. आपली शेती आपल्याला शाश्वत करायची आहे, आपला शेतकरी आपल्याला टिकवायचा आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही शासनाबरोबर समन्वय साधू इच्छितो, त्यांच्याबरोबर सुसंवाद साधू इच्छितो. आणि या सगळ्या मंचावर येणारे जे काय शासकीय अधिकारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोरच, शेतकऱ्यांच्या समोरच हे प्रश्न त्यांच्या समोर मांडण्यात येणार आहेत पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी जे आहेत किंवा जे शासकीय अधिकारी येणार आहेत त्यांनी समोरच शेतकऱ्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतील का त्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. तर या कार्यक्रमाच्या वेळी मी सगळ्या या धारावी बेटातील पंचक्रोशीतील सगळ्या गावांना, त्या स्थानिकांना विनंती करतो आहे, आव्हान करतो आहे की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता बेथलेहम चर्च डोंगरी येथे उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाला सहकार्य करावं, जेणेकरून आपल्या या भागातलं जे निसर्ग सौंदर्य आहे, आपली शेती आहे, आपलं पर्यावरण आहे, हे आपल्याला वाचवता येऊ शकेल. आणि त्या अनुषंगाने आपण शासनाबरोबर समन्वय साधत आहोत.